अनेक दिवसापासून मत चोरी झालेली आहे, ती निवडणूक आयोगाने केलेली आहे अशी तक्रार राहुल गांधी मांडत आहेत. आणि त्यावर मला वाटते निवडणूक आयोगाने काही दिवसापूर्वी उत्तर दिलं की तुम्ही शपथपत्र देऊन ही तक्रार करा. मुख्यमंत्री महोदयांनी बऱ्याच वेळेला याचा खंडन करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पराभव हा पराभव असतो, तो पचवण्याची ताकद लागते. आता वास्तविक मत चोरी झाली किंवा ज्यावेळी कच्च्या मतदार याद्या प्रसिद्ध होतात त्यावेळेला त्या लोकांच्या समोर येतात. अशी कुठलीही तक्रार आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकही माणूस एकही उमेदवार असं बाबा झालेला असं म्हणायला तयार नाही. आणि मला वाटते विनाकारण हा देशाचा वेळ घेत आहेत, संसदेचा वेळ घेत आहेत आणि निवडणूक आयोगाचा वेळ घेत आहेत. आणि त्यामुळं काही होणार नाही. मला वाटते शेवटी या पुढच्या विदर्भाच्या बिहारच्या निवडणुकीसाठी त्यांचा काहीतरी हा प्लॅन असू शकतो असं माझं मत आहे. खरं तर शरद पवारांनी आमच्या 2 दिवसापूर्वी असं म्हटलेलं आहे की 2 व्यक्ती मला येऊन भेटून गेल्या होत्या की त्यांना 107 जागा आणून देतो. राहुल गांधींना त्यांची भेट घालून दिली होती असं देखील. याबद्दल तुला मला खरोखर आश्चर्य वाटलं की पवारसाहेब अशा 2 व्यक्ती भेटून जात आहेत. त्याचं नाव पत्ता फोन तर लिहून ठेवला असं का नाही. त्यांनी विचारावं त्यांना किंवा हे कसं करणार होता आणि त्यावेळेला एक प्रयोग करून बघायला पाहिजे होता किंवा खरंच होते काय. काही केलेलं नाही. आणि आता 9 महिने झाले विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आणि पवार एकदम गुगली टाकतायत की असे लोक येऊन भेटून गेले, मग मी राहुल गांधींना पाठवलं. आज संजय राऊत म्हणतात की ते उद्धव ठाकरेंच्याकडे आले होते. मला वाटते अशा कल्पित गोष्टी सांगून लोकांचं फक्त मनोरंजन होईल, यातून काय होणार. दुसऱ्या बाजूला आज राज्यातील शिवसेना ठाकरे गटाला महायुतीमधले जे कलंकित मंत्री आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांना मंत्रिपदावरून काढावं यासाठी राज्यभरामध्ये मोर्चा एकाच वेळी ठाकरे गटाने काढला. ठाकरे देखील काही आरोप असतील तर ते सिद्ध व्हावे लागतात. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यासाठी आहेत. असा कोणताही आरोप सिद्ध न होता अशी कारवाई कशी होऊ शकत नाही. आणि मला वाटतं विरोधी पक्षाचं काम आहे की अशा प्रकारे सातत्यानं वातावरण ढवळणं आणि सत्तारूढ पार्टीवर आरोप करणं हे त्याचं काम आहे, ते करता येतं. अनेक स्वतःच्या संस्कृतीच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. राज्यात ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या त्या ठिकाणी शिवसेना आणि भाजप यांच्याच महापौर पदाची चर्चा आहे. राष्ट्रवादी तर कुठंच दिसत नाही. हा फिनिक्स पक्षाप्रमाणे राष्ट्रवादी पक्षाचं काम आहे. यावेळेला अनेक कोल्हापूर शहरामध्ये निवडणूक महानगरपालिका झाली. आम्ही सातत्यानं 2 नंबरवर आलो. आम्ही महापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन सगळी पदं घेतली. यावेळेचा महापौर हा राष्ट्रवादी पक्षाचाच होणार. आमची कासवाची चाल आहे. पण हे अलबेल चाललंय म्हणायचं काम महायुतीमध्ये, कारण चंद्रकांत दादांनी बैठक घेतली. ते म्हणतायत महायुती म्हणून लढणार, पण महापौर आणि अध्यक्ष भाजपचा असेल. तिकडे शिवसेनेनं मेळावा घेतला, ते म्हणतायत महायुती म्हणून लढू, पण महापौर मी आपलं म्हटलं की आम्ही सगळे एकत्र लढू. त्याचं एकत्र होणार नाही, त्याचं वेगळं लढू. परंतु युतीचाच महापौर होईल, जिल्हा परिषद अध्यक्ष होईल आणि त्यात राष्ट्रवादी कसे जास्त येतील तो आम्ही प्रयत्न करणार. ते तसे पक्ष करतायत. सर्किट बेंचचं एक आपल्या आता उद्घाटन होते, तयारी तयार झाली. आपण काय पाहणी करणार नाही. मी काय पाहणी करायला जाणार नाही. परंतु आपल्याला माहिती नसते की उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय हे फार म्हणजे त्यांचं वेगळं असतं. मी या खात्याला मंत्री होतो. पण मी ज्यावेळेला कोल्हापूर जिल्ह्याचं हे जिल्हा न्यायालय बांधलं त्यावेळेला तत्कालीन चीफ जस्टिस यांनी मला बोलावून घेतलं. प्रत्येक वर्षातून एक वेळ विधी न्याय खात्याचे मंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणजे राज्यमंत्री आणि चीफ जस्टिस यांची भेट होत असते. तशी भेट आमची होत होती, कारण विधी न्याय खातं माझ्याकडे होतं. त्यावेळेला तत्कालीन मुख्य न्यायाधीश मला सांगितलं की अतिशय चांगला प्लॅन कोल्हापूरचा केला आहे, परंतु सगळ्या जिल्ह्यातून जर अशी मागणी आली तर तुम्हाला ते करावं लागेल. आणि तुम्हाला माहिती असेल की हे जिल्हा न्यायालय ज्यावेळेला ते बांधण्यात आलं त्यावेळी सर्वोत्कृष्ट जिल्हा न्यायालय ठरलं आणि आता तो टाईप प्लॅन म्हणून आपण सर्व राज्यामध्ये राबवतो. आता ज्यावेळेला त्याच्या भूमिपूजनाचा आणि पायाभरणाचा प्रश्न आला त्यावेळेला अशा ज्यावेळेला न्यायालयाचे प्रश्न, पैसे आमचे, परंतु उद्घाटनाला कोणाला बोलवायचं, अध्यक्ष कोण ठेवायचं, व्यासपीठावर कोणी न्यायालय ठरवत असतं. उद्या जर मुख्य न्यायाधीश मुंबई बेंचचे यांनी ठरवलं
की बेंचवर स्टेराईजवर हेच लोक असतील तेवढेच येणार. त्यामुळे त्यात जास्त हस्तक्षेप आम्ही करणार नाही. परंतु ही लढाई जी आहे ही 6 जिल्ह्यातील जनतेनं जिंकलेली आहे, 6 जिल्ह्यातील वकिलांनी जिंकलेली आहे. विशेषतः या 6 जिल्ह्यातील जे असंख्य जे म्हणजे मुंबईला जाऊन त्यांना फार महागामध्ये न्याय घ्यावा लागत होता, त्यांनी लढाई जिंकलेली आहे. सगळ्या दैनिकांचा, सगळ्या प्रसारमाध्यमांचा सहभाग आहे आणि त्यात दैनिक पुढारीचे बाळासाहेब जाधव यांनी जरा मोठा पुढाकार घेतला होता, त्यांचंही आहे. आता त्यावेळेला पासून आम्ही सातत्यानं त्यासाठी प्रयत्न करतोय. एक वेळ अशी आली होती की या सगळ्या वकिलांनी आपण कोर्टात जाणार नाही त्याला त्यांनी बहिष्कार घातला होता आणि कोर्टाने हायकोर्टाने सांगितलं की आम्ही तुमच्या संधा रद्द करू. त्यावेळेला सुद्धा जाऊन रद्दबंदी करणं असे अनेक प्रयत्न त्यावेळा आमच्या काळामध्ये झालेले आहेत. मला वाटतं जे सर्किट बेंच आहे याची लढाई जी झालेली आहे, हा लढाईचा विजय हा सर्वांचा आहे आणि यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचं फार महत्त्वपूर्ण म्हणजे विकास होणार आहे. आपल्याला माहिती नाही की या 6 जिल्ह्यातील सगळे पक्षकार येणार, सगळे वकील येणार. आत्तापासून त्यांची ऑफिसेस कार्यालय थांबवायला चालू झालं, आत्तापासून राहण्यासाठी फ्लॅट ते घ्यायला लागलेले आहेत आणि आता महालक्ष्मीचा आराखडा, ज्योतिबाचा आराखडा आणि आपलं सर्किट बेंच हायकोर्टचं मला वाटतं कोल्हापूरची 20% वाढ ही एकंदरीत या सगळ्या याच्यामध्ये विकासाची होईल असा माझा विश्वास आहे. मागे राहिलेली हद्दवाढ सुद्धा होईल, काही काळजी करू नका. हद्दवाढ लवकरात लवकर होईल. आता ती करावी लागेल. त्यानंतर संयुक्त पोलिसांचं कार्यालय होईल. आता सगळे महाद्वार कोल्हापूरचे खुले झालेले आहेत. स्थानिक स्वराज्य शक्तीपीठ महामार्गासाठी पुन्हा एकदा विरोधी कृती समिती आक्रमक झाली आहे. 15 ऑगस्ट दिवशी शेतामध्ये आंदोलन केलं जाणार आहे आणि प्रत्येक शेतामध्ये सभा देखील घेतल्या जाणार आहेत. यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ रस्ता करायचा आहे असं सांगितलेलं आहे. त्यांनी आपली भूमिका काही निभवून ठेवलेली नाही. तो आपल्याला कोणाला लादायचा ही त्यांची भूमिका आहे. मला वाटतं आम्हाला लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मला वाटतं शक्तीपीठ रस्ता आता होणार नाही. आम्हाला अनेक मार्ग त्यांनी सुचवलेले आहेत. त्यातला जो मार्ग चांगला असेल कमीत कमी बागायती जमीन जाईल, जिथं शेतकरी समाधानी असेल त्या ठिकाणी शक्तीपीठ रस्ता होण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे. या संदर्भात ज्यावेळी ऑनलाईन बैठक झाली त्यावेळी सतीश पाटलांनी एक दावा केलेला आहे की प्रस्तावित जो खर्च या सगळ्या शक्तीपीठ महामार्गासाठी देण्यात आलेला होता त्याचा आकडा आत्ताच वाढवण्यात आलेला आहे. आता बंटी पाटील हे नवीन आर्किटेक्ट झालेले आहेत, ते मला काय माहिती नव्हतं. म्हणजे त्यांचं ज्ञान इतकं प्रगल्भ झालं आहे या विषयातून, त्यांची मला काही माहिती नव्हती. परंतु असं तरी होत नाही. शेवटी किती किलोमीटर रस्ता असतो, सिमेंट कॉन्क्रीटचा असला तर त्याला गुणिले किती खर्च, त्याचं RCC बांधकाम काय असतं, पूल काय असतात त्यावर ठरत असतं. असे दर वाढवून कधी वाढत नसतात. परंतु त्याचा गोड केस माझा असा आहे. केंद्र सरकारने एक नवीन कॉन्ट्रॅक्टरी कायदा ज्या पद्धतीने विमानामध्ये ब्लॅक अशा पद्धतीनं ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ब्लॅक बॉक्स GPS ट्रॉलीला GPS बसवण्यासंदर्भातल्या हरकती मागवल्या. त्या संदर्भात काय नेमकं होते? कारण अशा पद्धतीने ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये GPS आणि ब्लॅक बॉक्सची मागणी गरज आहे का? ते काही मी समजून घेतलेलं नाही. मी आज वर्तमानपत्रामध्ये वाचलं. आता विमानामध्ये जो ब्लॅक बॉक्स असतो त्याचं जो अपघात जर झाला दुर्दैवानंतर त्याचं कारण शोधण्यासाठी ते असतं. आता नेमकं ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये करणार आहे काय मी गडकरी साहेबांशी समजून घेईन, मग यावर मी वक्तव्य करतो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीने एकत्र काढण्याचं एकंदरीत कुठंतरी चित्र आहे. मात्र KP पाटलांची भूमिका बंडखोरीची दिसते अशा पद्धतीने संकेत आता त्यांच्याच वक्तव्यातून समोर येते. नाही, KP पाटील तसं मला नाही. KP पाटील म्हणाले की आमचे जे उमेदवार आहेत त्याला तिकीट दिलं नाही तर मग आम्हाला हा आणि म्हणजे सांगितले ना ज्या ठिकाणी आम्ही एकत्र लढू त्या आम्ही एकत्र लढू. ज्या ठिकाणी एकत्र लढणार नाही त्याचं आमची मैत्रीपूर्ण लढत होईल. तिन्ही पक्ष एकमेकावर टीका करणार ते आमचं धोरण ठरलेलं आहे. जो झेंडा हा शेवटी युतीचा भगवा फडकवायचा हेही आमचं नक्की झालेलं आहे. एक कार्यक्रम तुम्ही घेतला सोशल मीडियावर ते जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि त्याला प्रतिसाद देखील मिळताना सुरेश पक्षी कार्यक्रम तो झाला काय नेमका? नाही, आपण एक आध्यात्मिक कार्यक्रम करायचा आणि श्रावण महिन्यामध्ये करायचा अशी माझी आणि आमच्या कार्यकर्त्यांची भावना होती. आणि म्हणून आम्ही कीर्तन महोत्सव जानेवारी डिसेंबरमध्ये घेणार आहोत. त्यापूर्वी जे 250 किलोमीटर
ते चालून आलेले दिंडेकरी होते आणि जवळजवळ 170 दिंड्या आमच्या मतदारसंघातून गेलेल्या होत्या. त्यांचे जे विणेकरी होते आणि त्या वृंदावन तुळशी घेतलेल्या ज्या महिला होत्या त्यांचा पद्मपूजनाचा कार्यक्रम आम्ही घेतला आणि खरोखर अतिशय चांगला भावनिक आणि एक खरोखरच एक मनाला शांती देणारा. कारण मी सुद्धा आणि माझ्या पत्नीनं जवळजवळ 15 आम्ही वारकऱ्यांचे पाय धुतले आणि जणू काय पांडुरंगाचे पाय धुतले आणि हयात तसे आमच्या आईवडिलांचे पाय धुतले अशा भावना आमच्या मनामध्ये निर्माण झाल्या. आमच्या सगळ्या सहकार्याने या जवळजवळ 170 लोकांचं महिलांचं आणि विणेकरांचं त्यांनी पद्मपूजन केलं.